राष्ट्रीय लोक अदालतीचं 22 वर्ष आयोजन करण्यात येणार असून या अंतर्गत काही महत्त्वपूर्ण खटले निकाली लावण्यात येणार आहेत. राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सन 2025 सालातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालत दिनांक 22 मार्च 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील न्यायालयात आयोजित करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये फौजदारी तडजोड पात्र प्रकरण, बँक वसुली प्रकरण, कलम 29 NI ऍक्टची प्रकरण, अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरण, कामगार वाद प्रकरण, वीज पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरण, वैवाहिक वादाबाबतची प्रकरण, भूसंपादन बाबतची प्रकरण, बँक सहकारी पतसंस्था यांच्या वसुलीच्या दरखास्त, नाकलवाद दरखास्त आदी प्रकरणं ठेवण्यात येणार आहेत. ज्या पक्षकारांना लोक अदालतीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभागी होता येणार नाहीये त्यांच्यासाठी आभासी पद्धतीनं उपस्थित राहण्याकरिता ऑनलाईन माध्यमांचा वापर केला जाणार आहे. या लोक न्यायालयात ई-चलनाच्या प्रकरणात SMS द्वारा वाहनधारकांच्या मोबाईलवर नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. नमूद लिंकवर ऑनलाईनद्वारे चलनाची रक्कम भरता येऊ शकते. महाट्रॅफिक या ॲपवर सुद्धा सदर रक्कम भरता येऊ शकते. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील कोणत्याही जवळच्या वाहतूक शाखेमध्ये जाऊन सदर रक्कम भरता येऊ शकते. धनादेश न वटलेल्या फौजदारी प्रलंबित प्रकरणांमध्ये धनादेशाची थोडी रक्कम भरून प्रकरण निकाली काढता येणं शक्य होणार आहे. धनादेशाची रक्कम एकरकमी देता येणं शक्य नसल्यास ठरलेल्या रकमेचे हप्ते बांधून घेणं शक्य होणार नाहीये. काही रक्कम लोक अदालती दिवशी देऊन उर्वरित रकमेबाबत तडजोड हुकुमनामा करणं, संपूर्ण फौजदारी प्रकरण निकाली निघणं शक्य होणार आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्त पक्षकारांनी आपली प्रकरणं तडजोडीनं मिटून लोक अदालतीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज शर्मा यांनी केलंय. प्रकरणाचा यामध्ये झटपट निकाल लागतो. तोंडी पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. लोक न्यायालयातून होणारा निवाडा हा आपसात समजुतीनं होत असल्यानं यात कोणाचा जय होतो ना कोणाची हार. लोक न्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संमतीनं निकाल होत असल्यानं एकमेकातील द्वेष वाढत नाही, कटुता निर्माण होत नाही. न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणेच लोक न्यायालयात निवाड्याची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. होणारा वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होते. लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कोर्ट फीची रक्कमही कायद्यानुसार परत घेता येते.